मला सांगायला हरकत नाही की डिलिमिटेशन करत असताना सुद्धा त्यांच्यासोबत मी गल्ली गुल्ली मधून पोल नंबर पासून फिरत होतो. तर एवढा जवळचे संबंध आहे. माझ्या सर्व सुखदुःखामध्ये देवेंद्रजी येऊन बसतात. मी हॉस्पिटलला ऍडमिट असताना 3-3 तास या राज्याचा मुख्यमंत्री युरोन हॉस्पिटलला बसलेला आहे. माझं प्राथमिक कर्तव्य आहे किंवा ज्याच्या सोबत काम केलं त्याच्या कानावर तर टाकलं पाहिजे. मी त्याच्या कानावर टाकलं. पहिले जे पत्र तुम्ही पाठवलंय पाहिलंय एफबीवर ते जसं तसं पत्र पाठवलं. त्यांनी एक दिवस उत्तर दिलं नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तर दिलं. मी पुन्हा विचारलं, म्हटलं यार तू उत्तर दिलं नाही तर तुझ्या पत्रावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजतच नाही. झालं. मी 2 दिवसांनी पुन्हा बोललो. पहिलं मेसेज टाकला होता, दुसऱ्यांदा बोललो, समजावून सांगितलं सर्व. म्हटलं हे अशी सर्व स्थिती आहे, मी थांबायला तयार नाही. मी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. मी संवेदनशील आहे आणि हे इकडून तिकडून इकडे हा सर्व विषय मला समजत नाही आहे, पटत नाही आहे. मग शेवटी त्यांनी असं मला म्हटलं की ठीक आहे, तुला जो वाटतो तो निर्णय घे.